कोल्हापूर जिल्ह्यातील मडिलगे इथं दरोडेखोरांनी दरोडा टाकून महिलेची हत्या केली असं समोर आलं होतं। यामध्ये पतीही गंभीर जखमी झाला होता। दरोडेखोरांनी माझ्या पत्नीची हत्या केली अशी पतीनं पोलिसांमध्ये फिर्यादही दिली होती। या बातमीचा आपण काल आढावाही घेतला, मात्र आता यात धक्कादायक उलगडा झालाय। मध्यरात्री दरोडा पडला असा बनाव पतीनं रचला। पतीनंच पत्नीचा खून करून वाचवण्यासाठी दरोड्याचा बनाव रचला होता। मात्र मृतदेहावरच्या दागिन्यांमुळे पती सुशांत सुरेश गुरव याचं बिंग फुटलं। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास 2:30 वाजता घरात दरोडा पडला असून दरोडेखोरांनी पत्नीचा धारदार हत्यारानं खून केला, तसेच सोने व रोख रक्कम लंपास केली अशी फिर्याद सुशांत गुरव यानं आजरा पोलिसात दिली होती। त्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला। पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आणि चौकशीत अवघ्या 24 तासांमध्ये खुनाचा उलगडा झाला। कर्जाची परतफेड करण्यासाठी पतीनं पत्नी पूजा सुशांत गुरवला दागिने गहाण ठेवायला दे अशी मागणी पूजाकडे केली होती। पूजानं दागिने देण्यास नकार देताच दोघांमध्ये वाद झाले होते। त्यातूनच सुशांतनं दगड व खोऱ्यानं पूजाच्या डोक्यात अमानुषपणे वार केले। या घटनेत तिचा मृत्यू झाला। आपण सापडू नये यासाठी संशयितानं दरोड्याचा बनाव केला, मात्र हा बनाव पोलिसांनी 24 तासात उघड केला। आरोपीनं खोऱ्यानं पूजाच्या डोक्यात गंभीर वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात घरातच टाकले व वापरलेले हातार संशयितानं गोबर गॅसमध्ये नेऊन टाकले। पोलिसांना नवऱ्यावर कसा संशय आला? फिर्याद देताना आरोपीनं दरोडेखोरांनी पत्नी पूजाच्या डोक्यात रॉडनं वार केल्याची माहिती दिली होती। प्रत्यक्षात धारदार हत्यारानं वार केल्याचं पोलिसांना आढळून आले होते। दागिने दरोडेखोरांनी नेले असं आरोपी पतीनं म्हटलं होतं, मात्र मृतदेहाच्या मंगळसूत्र, बांगड्या, अंगावर तसेच कपाटातील दागिने तसेच होते। साड्या विस्कटल्या होत्या, मात्र त्यावर जखमांचे रक्त पडलेले नव्हते। आरोपींनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई फिर्यादी पतीवर गेली आणि या खुनाचा उलगडा झाला।